चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला अटक। शेगाव येथील रामकृष्ण महादेव जमावे राहणार सुदामानगर यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला घरात घरफोडी झाल्याची तक्रार सदर केली। घरात घुसून विवो कंपनीचा, जिओ कंपनीचा असे 2 मोबाईल व किराणा दुकानाच्या गल्ल्यातील 500 रुपये चोरून नेल्याची माहिती ठाणेदार हेमंत ठाकरे यांना दिली असता त्यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशनचे नाईट ड्युटीला असलेले पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र झाडोकार व पोलीस कॉन्स्टेबल किशोर साबे यांनी फिर्यादीचे घर परिसरात पेट्रोलिंग करून एक संशयित इसमास ताब्यात घेतले। पोलीस स्टेशनला आणताच फिर्यादीने त्या संशयिताला ओळखून हाच तो चोरटा असल्याचे पोलिसांना सांगितले। पोलिसांनी त्याचे नाव विठ्ठल सोपान भांड, वय वर्ष 30, राहणार गाम तोरणवाडा, तालुका चिखली, हमखास मुक्काम गौरवनगर, MIDC खामगाव असे पोलिसांना सांगितले। पोलिसांनी त्या चोरट्याचे रेकॉर्ड तपासले असता तो चोरटा खामगाव येथील घरफोडीचा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले। फिर्यादीचे चोरून नेलेले 19,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल व दुकानाच्या गल्ल्यातून चोरून नेलेले नगदी 440 रुपये असा एकूण 19,400 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। तो मुद्देमाल फिर्यादीने ओळखून त्याचा असल्याचे पोलिसांना सांगितले। पोलिसांनी तो मुद्देमाल पुराव्याकामी जप्त केला व फिर्यादीचे रिपोर्ट करून नमूद आरोपीवर अपराध क्रमांक 318/2024 कलम 457 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर करत असून आरोपीला तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचा आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।